माझं नाव ज्योती नागेश भांबळे, राहणार शेलोडी, जिल्हा बुलढाणा, जालना पोलीस भरतीसाठी इथं आल्याच्या नंतर या सरांनी आमच्यासाठी एवढी छान व्यवस्था केली. स्वच्छता, मस्त हॉल, जेवणाची एवढी छानपैकी व्यवस्था केली. आलेल्या सर्वांना जेवण आणि परत मार्गदर्शन द्यायला एक सर आले होते. सरांनी छानपैकी मार्गदर्शन दिलं. परत डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी सांगितलं आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या. तुम्हाला नाश्ता भेटन सकाळी पण. आम्ही तुमची सगळी व्यवस्था करतो. थँक्यू. आमची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे इथं. मी प्रियांका लक्ष्मण मुंडे, जिंतूरून आलेली. मी जालना पोलीस इथे कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म टाकलेला आहे आणि आम्ही जेव्हा सुरुवातीला इथे आलो होतो तेव्हाचं सर्वांचं मार्गदर्शन ऐकून खरंच आम्हाला खूप चांगलं वाटलं. सुरुवातीला आम्हाला जेवणाची सोय केली आणि पहिलं म्हणजे मुलींच्या चांगल्या एका स्वातंत्र्यासाठी आम्हाला जेंट्सला पण अलग केलं. सांगितलं तुमच्या जे कोणी सोबत असतील त्यांना बाहेर ठेवा, मुलींना आतमध्ये आम्हाला म्हणजे मुलीसाठी स्पेशल आतमध्ये आम्हाला हॉलमध्ये ठेवलं. जेवणाची व्यवस्थित सोय केली आणि सर आले जेव्हा आम्हाला मार्गदर्शन केलं. स्वतः सरांची अँब्युलन्स आणि आम्हाला जर काही त्रास झाला तर सर स्वतः म्हणले की आम्ही तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेऊ. आम्ही चिखली तालुक्यावरून तेलारा येथून या गावावरून आलो. पोलीस ग्राउंड काढण्यासाठी भरती आहेत. माझी मुलगी, माझ्या मुलीचं छोटं बाळ आणि मी तिची आई, आम्ही तिघी पण सोबत आहे. त्यांची जेवायची, राहण्याची व्यवस्था सगळी आहे. त्यांच्याबरोबर माझी पण केली. धन्यवाद. मी वैष्णवी चेके, बुलढाणा जिल्ह्यामधून देऊळगाव येथून आलेली आहे. याच्या अगोदर थोडीशी भीती होते की आपण चाललोय बट आपलं तिथे कोणी रिलेटिव्ह नाहीये, कसं होईल वगैरे. बट इथे आल्यानंतर एखाद्या पोरक्या मुलाला जशी माहिती भेटते तशी भेटली सर्वांना. जेवायची व्यवस्था, आरोग्याबद्दल सुद्धा बरीच सूचना वगैरे सरांकडून ऐकण्यात भेटली. ऐकून खूप छान वाटलं. एखाद्या आईची माया भेटल्यासारखं वाटलं. थँक्यू सो मच सर. जालना पोलीस प्रशासनाचे मी मनापासून आभार मानते. एवढी चांगली सुविधा दिल्याबद्दल थँक्यू सो मच. माझं नाव ज्योती नागेश भांबळे, राहणार शेलोडी, जिल्हा बुलढाणा, जालना पोलीस भरतीसाठी इथं आल्याच्या नंतर या सरांनी आमच्यासाठी एवढी छान व्यवस्था केली. स्वच्छता, मस्त हॉल, जेवणाची एवढी छानपैकी व्यवस्था केली. आलेल्या सर्वांना जेवण आणि परत मार्गदर्शन द्यायला एक सर आले होते. सरांनी छानपैकी मार्गदर्शन दिलं. परत डॉक्टर आले होते. डॉक्टरांनी सांगितलं आपल्या तब्येतीची व्यवस्थित काळजी घ्या. तुम्हाला नाश्ता भेटन सकाळी पण. आम्ही तुमची सगळी व्यवस्था करतो. थँक्यू. आमची खूप चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे इथं. मी प्रियांका लक्ष्मण मुंडे, जिंतूरून आलेली. मी जालना पोलीस इथे कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म टाकलेला आहे आणि आम्ही जेव्हा सुरुवातीला इथे आलो होतो तेव्हाचं सर्वांचं मार्गदर्शन ऐकून खरंच आम्हाला खूप चांगलं वाटलं. सुरुवातीला आम्हाला जेवणाची सोय केली आणि पहिलं म्हणजे मुलींच्या चांगल्या एका स्वातंत्र्यासाठी आम्हाला जेंट्सला पण अलग केलं. सांगितलं तुमच्या जे कोणी सोबत असतील